तर नमस्कार मित्रांनो, तुम्हाला मी सस्पेन्स व्हिडिओ मी सांगितलेलं तेव्हा आज म्हणजे आपण मनीषा यांच्याकडे आले बीडमध्ये. आणि तिथं मनीषा तिथे दादा दिन समोर आहेत आणि हे संगीत माझ्या संगड आहे. तिथं जाऊया आपण, चला मनीषा त्यांच्याकडे, चला भेटतो तुम्हाला. प्रीतम पण आहे तिथं, हे सोन्या आणि हे गुन्या आणि दादा आणि ताई. दादा काय चालू आहे? बरं आहे का? आहे की बरं तुमचं? आमचं बरं बघा की असं तुम्हाला वाटलं होतं येतील म्हणून मला आमच्या वाटलं दोघात ना, पैन अलीकडे पडली आहे, गाडी होती. काढ रे, गाडी आली. आमच्या दोघात पैन पडली होती. हा मी म्हणणार येते, मी म्हणला येणार आहेत राहुल आणि ते म्हणले नाही. पैन मी जिंकले. मग काय काय चालू आहे ताई? मग आता काय नाही बघा, निवांत आहेत. तुम्ही कसे मी दीदी येताना दीदीला भेटलेलो. दिलं बघितलं दीदी घरला गावाला चाललेली. त्यांच्यानं हा मोबाईल ह्यांच्या देते, तुम्ही केव्हा दिसणार का आम्हाला? ठीक आहे. तेच दीदी दीदी दिसली, मग दीदीला म्हणलो मी इकडे आले आणि तू चाललीस गावाला परत. आणि हे पोरं कुठं गाठ पडले तुम्हाला? आता येताना मग कसं घरी जाऊन आणलं, चहा पाणी केलं का बाबा? आम्ही बी इकडंच राहणार, तो तुम्ही बी इकडं घरी गेलाच नाहीत आम्ही. गेलंच नाही. कसं आहे बिल्डिंगचं वातावरण एक नंबर आहे का नाही? ऊस आमचं चांगलं आहे. तुम्हाला वाटलं खोटं बोलतात काय की? पण माहिती का, ऊस आहे का नाही? माहिती का ते त्यांच्या इकडून पाऊस घेऊन आले, तिकडे पाऊस ना आता 4 दिवस झाले. तेच सांगितलेलं मी येताना जरा पाऊस चला राहा ना, मग इकडे राहा ना बघायला. तुम्ही गाडीवर या आणि गाडीत बसून या. चालते चालते. मी पण गाडीचा एक्सपिरियन्स घ्या म्हणतोय. नको नको लय आदळ होतं. लय आज होतंय. मग नको राहू दे, टायर नाही. गाडीवर नेतो मग. तम घे बाळ गाडी. ताई आणि दादा यायलात मागणं बसून. आम्ही निघतो, येतो पुढं. चालते. कसे काम ते सोन्या घरी गावाकडे आले की काम करतात का नाही? करत्यात करत्यात. चल रे. मित्रांनो, मी प्रीतम आणि संगीत तिघे जण गोट्याकडे आले वरच्या डोंगरातल्या. बैलगाडी येते इथेपर्यंत. कुठं लावणार गाडी? तिथे लावतो. इथं लावतात काय? तिथे लाव पुढे. संगीत देव सायलेन्सर फाटलाय देव. गाडीचा अवतार बघा काय केलं त्या दोघांनी मिळून, प्रीतम आणि संगीतनं. आणि ती दादांची गाडी बघा कशी चांगली ठेवल्यात. आणि हे दोघं जण बघा काय केलं अवतार. यो बघा यो रायडर आहे या गाडीचा. कुठं आहे अजून प्रीतम वर? तर तिथं किती 7,000चं काम केलं आहे. तिथं 7,000चं काम करायचं. फटफटे वाटायला ती एकदम मस्त. वातावरण कसं आहे? ओय मुकदम बघ की वरी. ताई काय तुम्ही पहिला घेऊन यायला लागला की? गुन्हा काय ऐक नाही काय? कोणी ऐका नाही, तर औषध बिवषध मारलं असलं तर त्याला म्हणते मी सांगायला, ते ऐकत नाही गेलंय. चालले ना आता शान शान शान. आता चाललाय, शांत चाललाय आता. अजून कुठं आहे वर हे? वरी डोंगरावर तुम्ही गेल ना तरी नाही, तर वाट बघत थांबलेलो आम्ही. तिकडे जाते शेंड्यावर आपल्याला. येणार का तुम्ही? येणार आहे की? पाठवून जातो ना तुम्ही. नाही नाही. नाही टाकत. चला, ते आणा गेले गवत. चला आपण पुढे. हे मागे खायला लागले हळूच हुशारवानी. हुशार आहे ते. मला असं एखादा घास खावा पोट भरून. सोन्या आहे देव. सोन्या त्यांना बोलायला लई कळतंय लगेच, माहिती का? हम्म गुन्हा चल. गुन्हा काय करतो? एवढं बाई तिकडे जाईन का? इथं खायला लागलं. दोघं पण खरं हुशार आहेत. हुशार येते. बरं काय डोंगर ऐक ते. आहे? डोंगर बघा असं. डोंगर एवढा का नाही आहे खरं, जेवढा आहे तेवढा आहेत. खरं इकडं वातावरण चांगलं आहे, खरं पाऊसच नाही ना इकडं. पाऊसच नाही. आता डोंगराला चारा व्हायला पाहिजे. होय. आज 3 वर्ष नुसतं चारा झालता. यंदा काय चारा नाही, काय नाही. आल्यापासून काय पाऊस जरासा पडला मगाशी, पण जरा भिजलोय आम्ही आता तिघे पण. भिजलात बाई? आम्ही नाही भिजलो. इथंच थांबलेलो आम्ही. तिथं पोटामध्ये हम्म टाकाची वैरण घेऊन येत आता किती खायला होतं बैलाला. बाबा तिने लई मोठं घेतलं ना तर त्याने का बांधून दिला की त्यांना लगेच देतात बांधून. बांधूनच दिलं. हो आता ते 3 भारे त्याची घेऊन येते. लई मोठा ब्लॉक होऊन. अरे मोठं ना हलविला बाबा, शिंगाला इकडे घुसलेलं असतं त्याने पायामध्ये मळ्या. वर गोटा बिटा भारी बांधलाय की ताई. हे बी, हा? वर गोटा बिटा भारी बांधला डोंगरावर. चांगलं म्हणलाय का? फक्त व्हिडिओत बघत होतो, आता रिअल मध्ये बघितले.
दोन्ही साईड पण तुमचंच काय आहे मेहनत आहे मग इथं करून खायची इथं बैल बांधायची दादाने तुमची मेहनत आहे लई मग इथं बांधायला करून खायचं कधी चालायचं करूया की रानामध्ये करूया की रानामध्ये जायचं नाही गावाकडे संगीत मस्त त्यांचं इथून पाणी आणतो करू मला तर वाटलं सिटी मधले लोक चलत नाहीत डोंगराने तुम्ही तर माझ्या पुढे तुमच्या पुढे ना तुम्हीच म्हटला डोंगर चढायला येते की नाही बघूया तुला दाखवतो त्याला चढून आता मी डोंगर मला तर आता धाबा भरायला लागला संगीत आणलाय सोबत कीर्तन संगीत लई कवट खाल्ली कचून यंदा लईच कवट खाल्ली राहुल तुमच्या एवढे असताना एवढा डोंगर येऊन खाली 5 मिनिटात आलते माहिती का येणारा 3 मिनिटं उतरा 2 मिनिटं आता मी 10 मिनिटं जातो आता 10 मिनिटात नाही अर्धा तास लागू शकते मला संगीत तो आमच्या सगळ्या पुढे यायला लागलाय हो शॉर्टकट मधून यायला आहे ना तो बसायला तिथं गेलं का रे दादा पण आपल्याला तर उद्या हे करायचं काय म्हणते ते समोसाचं हा संध्याकाळी उद्या येणं होतं काय काय माहिती इथून मोठे नाही आरू खातात अरे बाबा इथे इथून मोठे नाही ढगली करायचं खालची म्हणली पाहिजे काय करायचं डोंगराला काय व्हायला करायचं डुकर लागली काय महाग यांच्या मगली राहुल डोंगराला येऊन बरोबर 4 महिने झाला पण तुमच्या नादाने पहिल्यांदा डोंगरावर येईल रोज जरी येऊन खाली एवढे आले असते ना तर जिमला सगळं जायची गरज लागली नसती मला हो ना शेवटी आम्ही वर पोचलेलो आहे ताईच विचार कसं वाटायलंय मला ते माहिती का पुन्हा डबल यायची तलब नाही इकडे यायची बरं तुम्ही सांगा तिकडलं वातावरण बघून कसं दिसायला बघा ते तळ तुमच्या गावाकडे असं वाटायलं की इकडे जाऊन राहावं असं वाटायलंय या जोडीने राहायला एकदम शांत आहे वातावरण एक तर जोडीने राहा या नाही तर इकडे पोरगी करा नाही ना पोरगी घेऊन राहिलं इथे इकडे डोंगर झाडी एकदम मस्त आहे बघायला आणि जर आता पावसाने जर आला तर भारी वाटेल पाऊस आल्यावर भारी वाटेल पण आपण मेन कपडे बी आणले नाही त्याला लपवायला इकडे लगे इकडे एवढी गावं दिसायला लागली. गावं कुठली कुठली मला जास्त तर गावाचं नाव येत नाही हे गाव वडवणी आहे ते बाजारचं गाव आहे आमची आपली गडवणीच म्हणते आमची वडवणी सध्या मोठ्या सिटीसारखं बीडसारखी दिसायला लागली आहे तिकडलं ते कोणतं गाव आहे मला माहित नाही इकडले गाव सांगते इकडले माहिती हे आमचं गाव सोन्नाखोटा ते रुई पिपळा पण रुई तिथून उठून जाऊन इकडे खोसाला जाऊन बसते आता तिथं पिपळाच आहे आता हे इथं चिंचवण आहे हे चिंचवण काय त्याच्या पुढे जी दिसते ती कोटरबन पण माहिती का आता गावाचं नाव सांगायसारखंच राहिलं नाही रस्त्यावर घर आहेत कुठं बी घर आहेत कुठं बी घर आहेत सरळ लागत नव्हतं कुठं पण घर कुठं पण घर आहे आणि सगळ्यात जास्त माहिती का तुमच्या तिकडे कोल्हापूर असतंय का तसं आमच्या इकडे एक सिस्टीम वेगळी झाली बघा ते मोठे मोठे पंखे दिसते का त्याला? तेवढं पंखे मोठे मोठे आमच्याकडे झाले बघा सिस्टीम वेगळी नाही तर बाकी सगळं मस्त आहे पवन चक्की पवनचक्की कसं वाटलं वातावरण एकदम बेस्ट वाटली भारी झालंय का भारी झाले आता माहिती का पाऊस आला मागून तिकडे जाण्याच्या ऐवजी आपण परत इकडे वापस जाऊ आणि दुसरी गोष्ट रविवारी आला का ना पुन्हा एकदा परत चालते चिकन खायचं जर व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा आणि असंच पुढे मी व्हिडिओ करणार आहे त्यांच्या घरात अजून राहणार आहे थोडे दिवस मी असंच व्हिडिओ येत राहतील आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद आणि दादांना सपोर्ट करा त्यांनी सांगितलंय पण त्यांनी त्यांची आयडी सांगितली नाही तुम्हाला तर दादा तुम्ही आयडी सांगा त्यांना आय एम राहुल ब्लॉग आहे याला यूट्यूबला पण तिचा आणि इंस्टाला पण तिचा बघू चेक करू शकता सगळेजण जाऊन तर बाय